नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. राजू शेट्टींनी कारखानदाराशी तडजोड करून शेतकऱ्यांचे नुकसान केले, रघुनाथ पाटील यांचा आरोप. मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत न मिळाल्यास 26 जानेवारीला शेतकरी बांधवासह सामूहिक आत्मदहन करणार, प्राध्यापक रामदास झोळ यांचा इशारा. लॉजवर नेऊन महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल. पॉलिशच्या बहाण्याने दागिने पळवले. मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील मंदिरांची होणार स्वच्छता. आणि पाऊस समाधानकारक, लाल वस्तू महागणार, सिद्धेश्वर यात्रेतील भागणूक. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. ऊस आणि ताग उत्पादनासाठी SMP आणली होती, तर याप्रमाणे दर न दिल्यास कारखान्यावर फौजदारी करता येऊ शकत होती. मात्र हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेत फूट पाडून स्वाभिमानी निर्मिती झाली. राजू शेट्टी यांनी हाताशी धरून FRPचा फायदा आणण्यात आला. FRPचा कायदा शेतकऱ्यांना मुळावर उठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 3000 पेक्षा अधिक दर मिळत नाही. याला पूर्णपणे राजू शेट्टी जबाबदार असून त्यांनीच कारखानदाराशी तडजोड करून शेतकऱ्यांचे नुकसान केले, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत करून पुन्हा राजू शेट्टी यांना लक्ष्य केले आहे. सांगोल्यात शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील बोलत होते. यावेळी रघुनाथ पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जुना कारखाना म्हणजे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना होय. या कारखान्याने दरवर्षी टनाला दिलेला भाव याचा एक चार्टच शेतकऱ्यांना दिला आहे. या चार्टवर जर मागच्या 50 वर्षापासूनचा अभ्यास केला तर प्रत्येक 10 वर्षाला नैसर्गिकरित्या ऊसाच्या लागवडीखाली दर दुप्पट झाल्याने सहजपणे लक्षात येते. पण गेल्या 10 वर्षात मात्र ते घडले नाही. याचे कारण म्हणजे शेतकरी संघटनेमध्ये कारखानदार धार्जिण्या नेत्यांनी फूट पाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन नेत्यांनी शेतकरी संघटनेत फूट पाडली आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना निर्माण केली. त्याच वेळी SMP कायदा रद्द करण्यात आला आणि FRP आणण्यात आली. FRP मुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जर 50 वर्षात प्रत्येक 10 वर्षाला ऊसाचा दर दुप्पट होत होता, तर मग गेल्या 10 वर्षात तो का झाला नाही? याला कारण म्हणजे FRP आहे. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाचे भाव ठरवण्यासाठी पुढाऱ्यांच्या मागे लागू नये. तसेच FRPला विरोध करून पुन्हा एकदा SMP आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी हे काम करत राहिले. राजू शेट्टी खासदार झाल्यापासून ऊसाच्या रिकव्हरीचा बेस वाढत गेल्याने राजू शेट्टी सारख्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केली. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब वाळके, हरिभाऊ पाटील, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, चंद्रकांत खरात, बजरंग पारसे आदी उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार आम्ही बिल मिळवण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत वाट बघू, अन्यथा 26 जानेवारीला करमाळा तहसील कार्यालयावर आम्ही शेतकरी कुटुंबासह आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ यांनी बैठकीत सांगितले. या संदर्भात शेतकरी बांधवासमोर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक करमाळा यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य साखर संघ यांना देण्यात आले आहेत. शेतकरी वर्गामध्ये ऊस बिल न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला असून आर्थिक अडचणी, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत बिले मिळणे ही काळाची गरज आहे. आम्ही गेल्या 2 वर्षापासून मकाईचे थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी सामूहिक लढा देत आहोत, असे रामदास झोळ म्हणाले. विवाहितेच्या असहायताचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवणूक, रिक्षामधून लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पीडिता शहरातील एका ठिकाणी राहते. ती राहत असलेल्या परिसरात वरील संशयित आरोपीची पीडिता व तिच्या पतीशी ओळख झाली. पीडिता व तिचे पती हाऊसकीपिंगचे काम करून कुटुंबाची गुजारणा करतात.
संशयित आरोपी हा 1 डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला. तेथून महत्त्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेले. तेथे तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे, मी तुझा सांभाळ करतो असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करून अत्याचार केला. त्यानंतरही 15 जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी पीडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊ घाले करीत आहेत. पंढरपूर येथे भांडी पॉलिश करण्यासाठी आलेल्या दोघांनी 3.5 तोळ्याच्या सोन्याचे दागिने पळवले. ही घटना पंढरपुरातील इसबावी येथे काल घडली. याबाबत भगवान तुकाराम कांबळे वय वर्ष 75 राहणारे इसबावी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. कांबळे यांच्या घरी दोघेजण भांडी पॉलिश करून देण्यासाठी आले. त्यांनी पितळेची व चांदीची भांडी पॉलिश करून देऊन विश्वासघात घेतले. नंतर सोन्याचे दागिने पॉलिश घेऊन नजर चुकवून दागिने घेऊन त्यांनी पलायन केले. फसवणूक करून नेलेल्या दागिन्याची किंमत 1,40,000 इतकी आहे. भांडी पॉलिश करण्यासाठी आलेल्या दोघांनी 3.5 तोळ्याच्या सोन्याचे दागिने पळवले. ही घटना पंढरपुरातील इसबावी येथे काल घडली. भागवत तुकाराम कांबळे वय वर्ष 75 राहणारे इसबावी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. कांबळे यांच्या घरी दोघेजण भांडी पॉलिश करून देण्यासाठी आले. त्यांनी पितळेची व चांदीची भांडी पॉलिश करून देऊन विश्वासात घेतलं व नंतर सोन्याचे दागिने पॉलिशसाठी घेऊन नजर चुकवून दागिने घेऊन त्यांनी पलायन केलं. फसवणूक करून नेलेल्या दागिन्याची किंमत 1,40,000 इतकी आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत संपूर्ण स्वच्छता मोहीम दिनांक 16 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिरांची मोहीम स्वरूपात स्वच्छता करण्यात यावी. मंदिराच्या परिसराची स्वच्छता करावी. ग्रामपंचायतीने स्वाधीन किंवा दानशूर व्यक्ती यांची मदत घेऊन मंदिराला विद्युत रोषणाई करावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मंदिरात मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांनी भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकारी यांची निवड करावी. त्या नोडल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन मंदिराची स्वच्छतेची पाहणी करावी अशा सूचना दिल्या. या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियानाने झाली असून संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये स्वच्छता सप्ताह दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत मंदिर व धार्मिक स्थळे स्वच्छता उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये गावातील रस्ते, जिल्हा व तालुका मार्ग, रस्ते, महामार्ग, बाजूचा कचरा, प्लॅस्टिक बॉटल्स, प्लेट्स, सिंगल यूज प्लॅस्टिक जमा करून स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच गावातील गल्लीबोळात कचरा काढणे, गटारे व नाल्यांचे प्रवाह प्रवाहित करणे, नाल्यांचा परिसर स्वच्छ करणे येणार आहे. सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहामध्ये स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करणे, तसेच गावातील अनधिकृत फलक व बेवारस वाहने हटवण्यात येणार आहेत. सार्वजनिक भिंती स्वच्छ करून त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणावर दर्शनीय भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यंदा पाऊस समाधानकारक असून परिस्थिती जैसे ते राहणार असल्याचे भाकीत सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेबू यांनी केले. सोमवारी मध्यरात्री होम प्रतिपादन सोहळा आटोपल्यानंतर 7 ही नंदीध्वज मिरवणुकीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले होते. एका रांगेत 7 नंदीध्वज विसावले आणि दिवसभर उपासी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला सन्मानाने भाकणूक स्थळी आणले. मानकरी राजशेखर हिरेबू यांनी मानकरी राजशेखर देशमुख यांनी वासराची विधिवत पूजा केली. वासरासमोर गूळ, विविध प्रकारचे धान्य, ऊस, सुपारी, गाजर, पान, खारीक आदी खाद्य ठेवण्यात आले. वासराने गूळ आणि गाजराला स्पर्श केला, त्यामुळे लाल वस्तू महागणार असल्याचे राजशेखर हिरेबू यांनी सांगितले. वासराने मूत्र विसर्जन केलं. यावरून यंदा समाधानकारक पाऊस असल्याचे हिरेबू यांनी सांगितले. यावेळी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश थोबडे यांच्यासह नंदीध्वजधारक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.